अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 प्रदोष व्रताचा महिमा। कुरवपूर नावाचे एक पवित्र क्षेत्र गंगा यमुनेच्या संगमाच्या काठावरती वसले आहे। या गावामध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते। त्यांचा व त्यांची पत्नी अंबिका या दोघांचा प्रपंच सुखाने चालला होता। परंतु दोघांच्या मनामध्ये एक चिंता होती। त्यांना काही मुले झाली, परंतु ती अल्पकालच जगली। कालांतराने त्यांच्या पोटी एक मुलगा जन्मला, पण त्याची बुद्धी सामान्य होती। मुलाची मुंज झाल्यानंतर त्याचे ज्ञान वाढेल असे वाटत होते, परंतु मुंज झाल्यावरही त्याच्या बुद्धीत काही विशेष फरक पडला नाही। वडील त्याला शिकवत होते, परंतु मुलाला ते आत्मसात करता येत नव्हते। वडील संतापून त्याला मारत असत। आई मध्ये पडून मुलाला समजावून सांगत असे। वडिलांना मुलाची अतिशय चिंता लागली। अशा अवस्थेमध्ये ते आजारी पडले आणि एके दिवशी अचानक इहलोक सोडून गेले। पत्नीला अतिशय दुःख झाले। पतीचा आधार संपल्यामुळे पत्नीला अतिशय कष्ट होऊ लागले। मुलगा आईचे दुःख पाहत होता, पण ते दुःख त्याला दूर करता येईना। दिवसेंदिवस दुःख वाढत गेले। एके दिवशी मुलगा आणि आई घरातून बाहेर पडली। गंगेत उडी मारून प्राणत्याग करावा अशी त्यांची इच्छा होती। गंगेला नमस्कार करून ते पाण्यात उतरले। त्याच वेळी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी नदीवरती अनशनासाठी आले होते। त्यांनी त्या आई आणि मुलास पाहिले। त्या दोघांना आपल्या जवळ बोलवून घेतले। आई आणि मुलाने श्रीपाद श्री वल्लभांच्या पायाजवळ आपल्या दुःखाची कहाणी कथन केली। श्रीपाद श्री वल्लभ यांनी मातेला काय इच्छा आहे म्हणून विचारले। त्यावेळी तिने सांगितले, माझा मुलगा विद्वान व्हावा, ज्ञान संपन्न व्हावा, यासाठी मी कोणतेही व्रत करण्यास तयार आहे, परंतु माझा मुलगा हुशार व्हावा। श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले, शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी, म्हणजे शनी प्रदोष असेल त्या दिवशी श्री शंकराची पूजा करावी। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, मुलगा हुशार होईल, कोणत्याही प्रकारची काळजी राहणार नाही। एवढे सांगून श्रीपाद श्री वल्लभ एक कथा सांगू लागले। पुरातन काळी उज्जैन राज्यामध्ये चंद्रसेन नावाचा राजा वास्तव्य करत होता। त्याचा एक मित्र होता। तो मनोभावे शिवाची उपासना करत असे। त्याच्या उत्कट परमपवित्र भक्तीमुळे शंकरांनी त्याला एक अत्यंत तेजस्वी असा मणी दिला। त्या मण्याचा प्रकाश कोणत्याही धातूवर पडला तर तो धातू सोन्याचा बनत असे। त्यामुळे मणिभद्राची कीर्ती सर्वत्र पसरली। तो मणी मिळविण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले। छोट्या मोठ्या लढाया झाल्या, परंतु तो मणी कोणालाही मिळाला नाही। एके दिवशी शनी प्रदोष होता। चंद्रसेन शिवलिंगाची पूजा करीत होते। त्यांची पूजा पाहण्यासाठी गावातील अनेक लोक एकत्र झाले होते। ती अंधारी रात्र होती, परंतु त्या मण्यामुळे सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता। बराच वेळ पूजा चालू होती। काही मंडळी घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तेथे हट्टाने बसला होता। तो मुलगा घरी जाईना। आईने त्याला ओढले। तो मुलगा आडवा पडला, त्याचा प्राण निघून गेला। त्याच वेळी शंकर तेथे प्रगट झाले। त्यांनी मुलाला जिवंत केले। तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला। श्रीपाद वल्लभांनी ही कथा मुलाच्या आईला सांगितली। तिने आणि मुलाने श्रीपाद वल्लभांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, नंतर तुला कोणतीही चिंता राहणार नाही। तू आई बरोबर घरी जा आणि सुखाने राहा। पूर्वीचा कमी बुद्धीचा मुलगा आता खूप शिकला। तो आता विद्वान झाला। त्याचा कीर्ती परिमल चारी बाजूंना पसरला। यथायोग्य काळी त्याचा विवाह झाला। पुढे त्याला मुले झाली आणि सद्गुरूंच्या कृपेने तो आपला प्रपंच सुखाने करू लागला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 समाप्त। वरील अध्यायाच्या श्रवणाने मुलांच्या बुद्धीचा विकास होतो व ते सुसंस्कारित होतात। तसेच विवाहातील अडथळे दूर होऊन विवाह कार्य सुलभ होते। अलख निरंजन आदेश।